स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे आपलं अप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. या चॅप्टर मध्ये विद्यार्थी मित्रांनो एकच एक्झरसाइज आहे आणि या चॅप्टर मधलं एक किंवा दोन प्रॉब्लेम पेपर मध्ये नेहमी विचारले जातात. तर थोडं केअरफुली लक्ष द्या. फर्स्ट, जर आपल्याला y इक्वल टू ax प्लस by या फॉर्मॅट मध्ये जर इक्वेशन दिलं असणार, म्हणजे प्लस सी नाही आहे, फक्त कोणता फॉर्मॅट आहे y इक्वल टू ax प्लस by, तर डायग्राम जी पण आपण ड्रॉ करू, जसा हा x आहे हा y आहे, तर आपली एक लाईन ओरिजिन मधून पास होणारच. याच प्रकारे डायग्राम येणार. जर कोणतं इक्वेशन असलं y इक्वल टू ax प्लस by, c कॉन्स्टंट तिथे राहणार नाही, सेम डायग्राम येणार. म्हणजे एक लाईन तुमची कशामधून पास होणार आहे, ओरिजिन मधून. आणि एरिया फाइंड आउट करण्यासाठी जो फॉर्म्युला असतो, हे फक्त ट्रिक सांगितली मी. एरिया फाइंड आउट करण्यासाठी जो फॉर्म्युला असतो तो असतो एरिया इंटिग्रेशन ऑफ y dx. y च्या फॉर्मॅट मध्ये जर प्रॉब्लेम असलं तर एरिया इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ y dx बरोबर. लिमिट तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये देऊन राहील, x1 x2. आणि जर प्रॉब्लेम x च्या फॉर्म मध्ये असलं तर एरिया इक्वल टू इंटिग्रेशन x dy. x च्या फॉर्मॅट मध्ये जर प्रॉब्लेम असलं तर एरियाचा फॉर्म्युला होणार x dy. dy लिहिला म्हणजे लिमिट कोणत्या फॉर्मॅट मध्ये असणार, y1 y2. आधी आपल्याला याच टॉपिक वर प्रॉब्लेम्स घ्यायचे आहे. इन द फॉर्म ऑफ y इक्वल टू ax प्लस by. c प्रेझेंट राहणार नाही. c जर प्रेझेंट राहिला नाही तर जेव्हाही तुम्ही डायग्राम ड्रॉ कराल, तुमची जी लाईन आहे ते ओरिजिन मधूनच एक पास होणार आहे. आणि जो एरियाचा फॉर्म्युला राहणार, एरिया इक्वल टू इंटिग्रेशन y dx और एरिया इक्वल टू इंटिग्रेशन x dy. आधी चॅप्टरचं नाव टाका, अप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल, एक्सरसाइज 5.1 and note down this fast. Continue. Write down first problem. Find the area of the region. Find the area of the region bounded by the following curve. Bounded by the following curve, comma, x axis and the given lines. X axis and the given lines. आणि पहिला प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, y इक्वल टू ट्वाइस x, y इक्वल टू ट्वाइस x, comma, x इक्वल टू 0, x इक्वल टू 5. y इक्वल टू ट्वाइस x, comma, x इक्वल टू 0, x इक्वल टू 5. पहिलं प्रॉब्लेम आहे, केअरफुली लक्ष द्या. कारण तुम्ही जर आतापर्यंत इंटिग्रेशन जर चॅप्टर एवढा मोठा सॉल्व्ह केला आहे, डिफायनाइट इंटिग्रल चॅप्टर सॉल्व्ह केला आहे, तर तुमच्यासाठी हा जो चॅप्टर आहे अप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल, हा सगळ्यात इझी चॅप्टर आहे. सी हियर केअरफुली. सोल्युशन. लेट A be the required area. मी डायरेक्टली लेट A be the required area. लिमिट x मध्ये गिवन आहे, x इक्वल टू 0, x इक्वल टू 5.
म्हणजे फॉर्म्युला येणार एरिया इक्वल टू इंटिग्रेशन y dx. dx का बरं आला इथे? कारण लिमिट कोणत्या फॉर्मॅट मध्ये गिवन आहे? x च्या. जर लिमिट y च्या फॉर्मॅट मध्ये जर दिल्या असल्या तर तुम्हाला इथे dy आला पाहिजे. फक्त इतकं लक्षात ठेवायचं. एरिया इक्वल टू y dx आणि लिमिट दिली आहे 0 टेंड्स टू 5. x equal to 0, x equal to 5. So limit 0 tends to 5. A as it is, 0 tends to 5 as it is. Y ची व्हॅल्यू गिवन आहे twice x dx. 2 constant, 0 tends to 5 x dx. Again 2 as it is. x raised to n चा फॉर्म्युला, x raised to n म्हणजे होणार x square by 2. 0 tends to 5. 2 to get cancel. So a equal to आधी x मध्ये येणार आपली अप्पर लिमिट. सो 5 स्क्वेअर मायनस मग या x मध्ये येणार लोअर लिमिट 0 स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर होते 25. सो फायनल आन्सर इज 25 स्क्वेअर युनिट. 25 स्क्वेअर युनिट. सिंपल प्रॉब्लेम. एरिया y dx इतकं सिंपल इंटिग्रेशन तर आपल्याला येतेच, बट प्रॉब्लेम 3 मार्काचं असते. विदाउट डायग्राम मार्क्स भेटत नाही. आता ड्रॉ करावी लागणार आहे डायग्राम. डायग्राम ड्रॉ करताना y इक्वल टू टॉइस x आहे. कॉन्स्टंट कुठंच नाही आहे. ax प्लस by हा वाला फॉर्मॅट आहे. हा जर फॉर्मॅट असला तर सिंपल हा x एक्सिस हा y एक्सिस असं डायग्राम दाखवायचं. बिलकुल जिथं तुम्ही हे एवढं लिहिलं असते ना त्याच्या बाजूलाच डायग्राम ड्रॉ करायची. x एक्सिस y एक्सिस. त्यानंतर एक लाईन ओरिजिन मधून पास करायची. स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास करायची. ही केली मी स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास. लिमिट दिल्या होत्या आपल्याला x इक्वल टू 0, x इक्वल टू 5. तर ही जी ओरिजिन मधून गेली ही झाली x इक्वल टू 0, कारण ती ओरिजिन मधून गेली. आता दुसरी आहे x इक्वल टू 5. तर x इक्वल टू 5 पॉझिटिव्ह आहे. या साईडला पॉझिटिव्ह येते म्हणजे इथे मी घेऊ शकतो x इक्वल टू 5. इथून एक लाईन ड्रॉ करू. ही लाईन झाली आपली x इक्वल टू 5. याच साईडला येणार आहे x इक्वल टू 5. -5 असलं असतं या साईडला आलं असतं. आणि हा जेवढाही पोर्शन आहे याला करायचा शेड. डायग्राम कंपल्सरी, अदरवाइज मार्क्स भेटत नाही. राइट डाउन. कंटिन्यू. राइट डाउन. नेक्स्ट प्रॉब्लेम. x इक्वल टू twice y. x इक्वल टू twice y, comma y इक्वल टू 0, comma y इक्वल टू 4, y इक्वल टू 0, comma y इक्वल टू 4, comma x इक्वल टू 0. आता बोर्डकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम गिवन आहे आपल्याला x इक्वल टू टॉइस y. x इक्वल टू टॉइस y आणि लिमिट आपल्याला y च्या दिली आहे. एक लिमिट आहे y इक्वल टू 0 आणि दुसरी लिमिट आहे y इक्वल टू 4. आता इथं x इक्वल टू 0 सुद्धा दिला आहे, पण त्याचं काही कामच नाही आहे कारण लिमिट 2 पाहिजे ना. तर 2 लिमिट कशाच्या गिवन आहे आपल्याला? y च्या. y इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 4. कधी कधी हे कन्फ्युजिंग साठी देतात. x इक्वल टू 0 देऊन दिलंय. बरोबर. आता लक्ष देता. लेट a बी द रिक्वायर्ड एरिया. लिमिट जर y च्या गिवन आहे तर आपला फॉर्म्युला येणार a x dy.
yx dy because problem is in the form of x. प्रॉब्लेम आपल्याला गिवन आहे x इक्वल टू ट्वाइस y. याच्या आधी प्रॉब्लेम गिवन होतं y इक्वल टू ट्वाइस x, म्हणून मी इथं y dx नोट केला होता. आता प्रॉब्लेम आहे x इक्वल टू ट्वाइस y, म्हणून मी x dy नोट केला आणि लिमिट गिवन आहे 0 टेन्स टू 4. सॉल्व करू. 0 टेन्स टू 4, x ची व्हॅल्यू गिवन आहे ट्वाइस y dy. अगेन 2 कॉन्स्टंट बाहेर, 0 टेन्स टू 4 y dy. a as it is 2. याला सॉल्व करू. फॉर्म्युला लागणार आहे आपला x रेस टू n, तर हा होणार आपला y स्क्वेअर बाय 2. 0 टेन्स टू 4, 2 गेट कॅन्सल. एरिया फक्त राहिला आपला y स्क्वेअर 0 टेन्स टू 4. y च्या ठिकाणी आधी अप्पर लिमिट 4 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर येते 16, सो 16 स्क्वेअर युनिट. 16 स्क्वेअर. हे इंटिग्रेशन सॉल्व करणं एकदमच इझी आहे, फक्त हे समजलं पाहिजे. y ची लिमिट देऊन आहे म्हणून इकडे dy, x ची लिमिट देऊन होती म्हणून या साइडला dx. and आफ्टर दॅट डायग्राम बघा कशी येणार. आता डायग्राम ड्रॉ करण्यासाठी सेम ही आपली x एक्सिस, ही आपली y एक्सिस. लिमिट एक 0 पासून आहेच. 0 पासून जर लिमिट असली तर आपली ओरिजिन मधून पास करावंच लागते, बरोबर. आणि त्याच्यासाठी यामध्ये 2y आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू कोणती होती का नाही, तर एक लाईन आपली ऍज इट इज ओरिजिन मधून आधी पास करून देऊ. याला नाव देऊ y इक्वल टू 0. आता जी आपली सेकंड लाईन आहे, सेकंड लाईन y इक्वल टू काय होती आपली 4. तर y इक्वल टू 4 म्हणजे या अबोव येणार ते का बिलो येणार, अबोव. y इक्वल टू 4 आहे ना, तर ते या पोर्शन पासून येणार y इक्वल टू, आणि हा जो आपल्याला पोर्शन भेटला याला काय करू आपण, शेडे. फिनिश द प्रॉब्लेम. राइट डाउन. कंटिन्यू. राइट डाउन अवर नेक्स्ट प्रॉब्लेम. y इक्वल टू sin x, y इक्वल टू sin x, कॉमा x इक्वल टू 0, कॉमा x इक्वल टू पाय बाय 2. x इक्वल टू 0, कॉमा x इक्वल टू पाय बाय 2. आणि बोर्डकडे लक्ष. केअरफुली बोर्डकडे लक्ष द्या. लेट A be the required area. So area equal to formula y equal to आहे ना, प्रॉब्लेम y च्या फॉर्मॅट मध्ये आहे. सो y dx A equal to इंटिग्रेशन ऑफ y dx. आणि लिमिट कोणती गिवन आहे आपल्याला, 0 टेन्स टू पाय बाय 2. बस जे प्रॉब्लेम असते ते या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. एरियाच्या एरिया इक्वल टू इंटिग्रेशन 0 टेन्स टू पाय बाय 2 दिला आहे आपल्याला, आणि प्रॉब्लेम y च्या फॉर्मॅट मध्ये आहे, तर y dx. आता y ची व्हॅल्यू पुट करू. y ची व्हॅल्यू आहे sin x dx. अगेन sin x चं इंटिग्रेशन काय होते, मायनस cos x. sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x, 0 टेन्स टू पाय बाय 2. मायनस साइन बाहेर काढून घेऊ, काय राहिला cos x, 0 टेन्स टू पाय बाय 2. आता या x मध्ये आधी अप्पर लिमिट, अप्पर लिमिट x च्या ठिकाणी पाय बाय 2, सो cos पाय बाय 2, मायनस x च्या ठिकाणी लोअर लिमिट म्हणजे 0, तर cos 0.
मायनस साइन ऍज इट इज. कॉस पाय बाय 2 म्हणजे 90. कॉस 90 किती होते 0. साइन मायनस कॉस 0 1. 0 मायनस 1 मायनस 1. बट इथे साइन कोणती आहे मायनस. सो मायनस मायनस प्लस. तर एरिया आला आपला 1 स्क्वेअर युनिट. आता राहिली फक्त डायग्राम. ही एक्स एक्सिस, ही आपली वाय एक्सिस. इथे ना ax आहे ना by आहे. साइन आहे साइन. साइन वेव्ह तर माहित असणारच. अशा टाईपची साइन वेव्ह असते. यालाच आपण साइन वेव्ह म्हणतो ना. बट आपली लिमिट कुठून आहे 0 पासून पाय बाय 2. हा असतो 0. हा काय असतो पाय. हा काय असतो ट्वाइस पाय. यस ऑर नो. बट आपली लिमिट आहे 0 टेन्स टू पाय बाय 2. म्हणजे पाय बाय 2 इथं असणार. हा एरिया काय करू आपण. दिस इज द डायग्राम. राईट डाऊन. प्रॉब्लेम तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू गिवन आहे. लिहा x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 कॉमा x इक्वल टू 5. x इक्वल टू 0 कॉमा x इक्वल टू 5 कॉमा y इक्वल टू 0 कॉमा y इक्वल टू 4. आता इथे बघा तुम्हाला x च्या पण लिमिट गिवन आहे आणि y च्या पण लिमिट गिवन आहे. हे प्रॉब्लेम तुम्ही दोन टाइप न करू शकता. एरिया y dx पण लिहू शकता किंवा एरिया x dy सुद्धा लिहू शकता. जर तुम्ही एरिया y dx लिहिला तर y ची व्हॅल्यू कोणती घ्याल तुम्ही 4. 0 तर लिहू शकत नाही आपण. तर y ची व्हॅल्यू कोणती घेऊ आपण 4. आणि लिमिट कोणत्या देऊ x च्या म्हणजे 0 टेन्स टू 5. कारण इथं x च्या सुद्धा दोन लिमिट प्रेझेंट आहे. y च्या सुद्धा दोन लिमिट प्रेझेंट आहे. ऍज यू विश. तुम्ही y dx पण सॉल्व्ह करू शकता किंवा x dy सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ज्या लिमिट गिवन असते त्याच्यावरून आपला फॉर्म्युला डिसाइड होत असतो. x च्या लिमिट असणार तर आपल्याला dx च लिहावं लागणार. y च्या लिमिट गिवन असणार तर आपल्याला dy च लिहावं लागते. बट इथं दोन्हीही लिमिट गिवन आहे. ऍज यू विश. मी या टेक्निकने करत आहोत. पुढं let A be the required area. So A equal to integration y dx. मी dx नोट केलं. x च्या मला लिमिट सांगा. 0 टेन्स टू 5. 1 0 टेन्स टू 5. y ची व्हॅल्यू किती दिली आहे तिथे. एक गिवन आहे 0, एक गिवन आहे 4. 0 तर आपण घेऊ नये. 4 dx. 4 कॉन्स्टंट बाहेर. 0 टेन्स टू 5 dx. 4 as it is. dx चं इंटिग्रेशन x. 0 टेन्स टू 5. x मध्ये आधी अप्पर लिमिट. सो a इक्वल टू 4. x मध्ये अप्पर 5 मायनस x मध्ये लोअर 0. 5 minus 0 5 and 5 more than 20. So 20 square unit. हा झाला एरिया. आता झाली आपली डायग्राम. डायग्राम कडे लक्ष द्या. x एक्सिस y एक्सिस. पहिली लिमिट घेऊ आपण x साठी. x काय होता 0 आणि 5. 0 इथं 0च राहणार आहे x. आता x इक्वल टू फक्त काय ड्रॉ करायचं आहे मला 5. इथं ड्रॉ केलं x इक्वल टू 5.
सेकंड लिमिट काय होती, y इक्वल टू 0, याच लाईनवर 0 येणार आहे तो. आणि दुसरं y इक्वल टू काय आहे 4, ही लाईन येणार y इक्वल टू x इक्वल टू 0 कोणत्या लाईनवर नाही, y वर. y वर x इक्वल टू काय राहणार आहे 0 आणि x एक्सिस वर काय राहते y इक्वल टू 0. बराबर बनला एरिया, याला करू शेड. x इक्वल टू 5, y इक्वल टू, राइट डाउन. कंटिन्यू. Write down next problem. xy equal to 2, xy equal to 2, comma x equal to 1, comma x equal to 4. आता थोडं बोर्डकडे लक्ष द्या केअरफुली. प्रॉब्लेमला आयएमपी करून ठेवा आणि लक्ष द्या. आपल्याला xy इक्वल टू गिवन आहे 2, x इक्वल टू 1, x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 4. आधी तर आपलं डोकं चाललं पाहिजे का लिमिट कशाची गिवन आहे x. लिमिट जर x ची गिवन आहे तर प्रॉब्लेम y च्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. यस ऑर नो. लिमिट जर x ची गिवन आहे तर फॉर्म्युला y dx येणार आहे ना, y dx. लिमिट जर y राहिली असती तर x dy. जे लिमिट असते त्यावर dx किंवा dy डिपेंड असते. इथे लिमिट x ची गिवन आहे म्हणजे dx आला पाहिजे dx. आणि जर dx येत असेल तर त्याच्या बाजूला y पाहिजे, y dx. हे प्रॉब्लेम xy इक्वल टू 2 आहे, याला आधी y मध्ये कन्वर्ट करू. सो देअरफॉर y इक्वल टू हा काय होता 2/x. y इक्वल टू काय आला आपला हा 2/x. आता लेट a be the required area. एरियाचा फॉर्म्युला y dx आणि लिमिट आहे 1 टेंड्स टू 4. अगेन a 1 टेंड्स टू 4, y ची व्हॅल्यू 2/x dx. 2 काय आहे कॉन्स्टंट, 2 बाहेर, 2 बाहेर गेला, 1/x dx. अगेन 2 1/x चं डेरिव्हेटिव्ह, सॉरी 1/x चं इंटिग्रेशन log ऑफ मॉड ऑफ x. 2 कॉन्स्टंट मी बाहेर काढला, 1/x log ऑफ मॉड ऑफ x आणि लिमिट आहे 1 टेंड्स टू 4. तर आधी येणार x च्या ठिकाणी 4. सो log ऑफ मॉड ऑफ 4 मायनस x च्या ठिकाणी 1 log ऑफ मॉड ऑफ 1. कारण आधी आपण अप्पर लिमिट पुट करतो देन लोअर लिमिट पुट करतो. तर x च्या ठिकाणी 4 आला आणि त्यानंतर x च्या ठिकाणी 1. आता log a मायनस log b, log a by b. सो एरिया 2 into log ऑफ मॉड ऑफ a by b म्हणजे फक्त काय आला रे 4. कारण अपॉन मध्ये 1 लिहिला तरी काही कामाचा नाही आहे.